पालघरच्या सफाळेजवळील जलसार गावात बुलेट ट्रेनच्या कामासाठी जे बोगदा खोदला जातोय त्यासाठी जे भूसुरुंग स्फोट केले जातात त्यामुळं घरांना तडे गेलेले आहेत। आपण पाहू शकताय कशा पद्धतीने हे घराला तडे गेलेले आहेत। पूर्ण घराचं जे स्ट्रक्चर आहे ते झालेले आहेत आणि त्याला एक सपोर्ट म्हणून हे लोखंडी हे लावलेले आहेत। दादा काय नाव तुमचं? कैलास जालिम पाटील। काय 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 झालं घरात? काय म्हणजे हे घर पूर्ण आता जेव्हापासून ते स्फोट करायला लागलेत ना तेव्हापासून घर पूर्ण अख्खं हलत चाललं लागलं। जेव्हापासून म्हणजे असं बारीक बारीक बेगापासून ते अख्खं पूर्ण असं आता जास्त मोठ्या मोठ्या तडावात जात लागल्यात आणि अधूनमधून थोडा थोडा भाग कोसळत चाललाय। पहिल्यांदा ते असं ज्या लहान लहान म्हणजे जे होत गेलेलं ते आता पुन्हा मोठं होत चाललंय। आता जसे जसे म्हणजे ज्याची टायमिंग त्यांची झाले ना तसं तसं वाढत चाललंय। घरात आणखीन पूर्ण घर नुकसान झालंय। या इथे मध्ये बघितलं ना तर ज्यांनी ती अँगल लावून दिल्या सपोर्टसाठी की भिंत पडावी नाही म्हणून आणि हे पूर्ण असं हे घेऊन गेलंय। हे कंपनीने हे L&T कंपनीने जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला हे गेलो ना तेव्हा त्यांनी ते करून दिले। आणखी कुठे कुठे आहे? आणखी हे इथे आपण भयानक आहे। आपण पाहू शकतोय ही पूर्ण भिंत हिला भिंतीला कशा पद्धतीने तडा गेलेला आहे आणि हा भाग कधीही कोसळू शकतो। सपोर्टसाठी मी लाकडं वगैरे लावून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर त्यांना बोलल्यानंतरला त्यांनी मी पहिला अगोदर लाकडं वगैरे लावून ठेवली की हा भाग कोसळू नये, पावसाळ्याचा टाइम आहे, जमीन आणखी नरम होत आहे चालले। आणि हे तुम्ही बघितलं असता तर काही भाग इकडचा निघून गेला। हे लादी बघितलं असेल तुम्ही ना ती पूर्ण अशी तडा गेल्यात, पूर्ण बाजूला झाल्यात, भिंत बाजूला झाल्यात, पत्रे फुटल्यात। ही भिंत अजून कुठे कुठे नुकसान झाले? नुकसान अजून बघितलं ना ते अख्ख्या पूर्ण घराला झाले, पूर्ण चारी बाजूने खालपासून वरपर्यंत असं गेलाय। पत्रे फुटल्यात, जे कोपरे सुटल्यात ना घराचे त्याच्यासाठी तिने अँगल लावून दिल्यात। रात्री काय भीती वगैरे? जेव्हा ते रात्री भीती म्हणजे आता पावसाळ्याचा टाइम आहे आणि जेव्हा स्फोट होते ना तेव्हा पूर्ण असं घर एकदम असं हलते आणि पत्रेपशी असे असे वर खाली असे होतात, म्हणजे पत्रे पण सरकल्यात। इथे तुम्ही जर बघितलं ना तर पूर्ण पत्रे पण फुटले। अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे। जेव्हा स्फोट घडवले जातात तेव्हा या भिंतीनं आपण पाहू शकता कशा पद्धतीने भेगा गेलेल्या आहेत। त्यामुळं हे नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहत आहेत। त्यामुळं प्रशासनाने तातडीने यांच्याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, जलसार, पालघर।